मुंबई महापालिकेत नोकरीचा घोटाळा समोर आलाय। मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून लोकांना फसवलं जात असल्याचा हा प्रकार समोर येतोय। जवळपास यामध्ये 43 जणांची फसवणूक झाल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर येतोय आणि त्यामध्ये 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। दरम्यान कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय। एका महिला कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याचं म्हटलं जात आहे। याबद्दलचा अधिक तपास देखील आता सुरू आहे। यामध्ये मुंबई सोबतच सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील 43 जणांना नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार केला गेलाय। मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं नाव यामध्ये समोर येत आहे। दरम्यान एका पीडिताने याबद्दलची तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। एका शेतकऱ्याने यामध्ये जवळपास लाखोंच्या रुपयामध्ये पैसे या महिलेला दिल्याची ही माहिती समोर येते। यानंतर पोलिसांनी या घटनेवर अधिक तपास सुरू केला। ही महिला लोकांना बीएमसी नोकरीमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष देत होती आणि त्याच्याकडनं पैसे उकळत होती। दरम्यान लाखोंच्या रुपयांमध्ये या महिलेने यांच्याकडून गरजूंकडून हे पैसे उकळलेले आहेत। लगेचच ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई सुरू केली आणि या चौकशीमध्ये नवीन माहिती समोर आली। महिलेला महापालिकेत केवळ शिपाई पदावरच काम होतं आणि असं असून सुद्धा ही आरोपी बनावट ओळखपत्र आणि शिक्के वापरून स्वतःला अधिकारी म्हणून सादर करत होती आणि लोकांना नोकरीचा आमिष देत होती। पोलीस आता याबद्दलचा अधिक तपास करतायत आणि संशयितांच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया देखील पोलिसांनी सुरू केली आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे। सरकारी नोकरीमध्ये केवळ अधिकृत सरकारी वेबसाईटवरूनच अर्ज करा आणि त्याच माहितीवर विश्वास ठेवा असं देखील पोलिसांनी नागरिकांना सांगितलेलं आहे। दरम्यान कोणत्याही दलाल किंवा ओळखीच्या लोकांकडून पैसे देऊ नयेत, असा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नये। ऑफिशियल गोष्टींवरच विश्वास ठेवावा। संकेतस्थळावर जाऊन त्यावर अर्ज करण्याचे पर्याय उपलब्ध असतात, त्यासाठी वेगळी भरती येत असते, त्यावरच विश्वास ठेवावा। हा सावधगिरीचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे।